लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत। 1500 रुपयांमध्ये भाऊ बहिणीच्या निरागस नात्याचा सरकारने निलाव मांडल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे। सविस्तर पाहूयात। लाडकी बहीण योजनेवरून आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार या भावा बहिणीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत अजितदादांना बहीण आठवली नाही का असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। बहीण भावाच्या निरागस नात्याची सरकारने किंमत लावल्याचा आरोपही सुप्रिया सुळेंचा आहे। लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही। रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो। आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले। प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं। लाडकी बहीण ही योजना म्हणजे ढोंग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। सरकारी पैशानं नाती विकत घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत करतायत। लाडकी बहीण आहे ना, यासारखं ढोंग महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत झालं नसेल आतापर्यंत। सरकारी पैशानं मतं विकत घेण्याची योजना आहे आणि मगाशी सांगितलं की नाती अशी सरकारी पैशाने विकत घेता येणार नाहीत। आमचं नातं जे आहे ते नातं पैशाच्या पलीकडचं आहे। मवियानं केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी भाष्य केलंय। लाडकी बहीण योजनेवरून सुरू असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा अजित पवारांचा आहे। काही जण म्हणतात की पैसे काढून घेतील, पैसे काढून घेतले जाणार नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाच्या निमित्तानं भावाला राखी बांधल्यानंतर भाऊजी ओवाळणी टाकतो, ती परत घेत नसतो, ती बहिणीच्या करता हक्काने दिलेली असते। ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। काही जण चुकीचं वक्तव्य करतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। लाडकी बहीण योजनेचा लाभ सामान्य महिलांना मिळू लागलाय, पण या योजनेमुळे कुणाला राजकीय लाभ मिळू नये याकरता बहीण भावांमध्ये संघर्ष सुरू झालाय। विनोद राठोडसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।